हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 8 एप्रिलच्या एपिसोडमध्ये सगळ्यात भयानक ट्विस्ट आलाय ज्याचा आपण कधी विचारही केला नव्हता. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप जबरदस्त होता. आपल्या सर्वांना माहिती आहे की विक्रांत शिर्केने ऊर्जाला संपवायचं ठरवलंय, आपल्या अपमानाचा बदला घ्यायचं ठरवलंय. त्या ऊर्जाने माझ्या थोबाडीत मारली, आता तिला जगायचा हक्क नाहीये असं तो म्हणाला आणि त्याने एका गुंडाला ऊर्जाची सुपारी दिली आणि हा गुंड चक्क ऊर्जावर गोळी चालवत होता. पण त्याच वेळेस शौर्य तेथे पोहोचला. शौर्याने ऊर्जाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ऊर्जाचा शौर्यवर विश्वास नव्हता. ऊर्जाला असं वाटत होतं की शौर्याची ही सगळी नाटकं सुरू आहे. पण त्याच वेळेस या गुंडाने ऊर्जावर गोळी चालवली आणि शौर्य ऊर्जा आणि या गोळीच्या मध्ये आला आणि चक्क शौर्याच्या छातीतच गोळी लागली. त्यामुळे ऊर्जाला जबर धक्का बसलाय. मग आता शौर्य वाचणार का? शौर्याला जी गोळी लागली आहे याचे परिणाम खूप भयंकर होणार आहे, यात शंका नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही विक्रांत शिर्केच्या थोबाडीत मारून रागारागाने चाय चोई खारीखुरीच्या स्टॉलवर येऊन बसते. तिला खूप राग आलेला असतो. तिला आठवतं त्या विक्रांत शिर्केने माझा हात पकडला, 25 लाखात फायनल सेटलमेंट कर असं बोलला आणि मी मग त्याच्या सनसनीत मुस्काटात मारली. हे सगळं ऊर्जाला आठवत असतं. ती खूप चिडलेली असते आणि त्याच वेळेस ऊर्जाला एका अननोन नंबरवरून कॉल येतो. ऊर्जा विचार करते, अननोन नंबर, हा कोणाचा फोन आहे? नक्कीच विक्रांत किंवा त्याच्या माणसांचा असेल, मला धमकी द्यायला कॉल केला असेल असा विचार ऊर्जा करते आणि फोन कट करते. परंतु हा माणूस पुन्हा पुन्हा ऊर्जाला फोनच करत राहतो. ऊर्जा विचार करते, हा काय माझा पिच्छा सोडणार नाहीये, पण मी सुद्धा फोन उचलणार नाहीये. ऊर्जा परत फोन कट करते, परंतु तिसऱ्यांदा फोन येतो. ऊर्जा चिडून म्हणते, आता मला बोलावंच लागणार आहे. मी सुद्धा त्यांना चांगलं ठणकावून सांगते, मी काय तुम्हाला घाबरत नाही. असा विचार करून ऊर्जा फोन उचलते आणि समोर कोण बोलतंय हे ऐकून न घेता, तुम्हाला काय वाटतं मी विक्रांत शिर्केच्या थोबाडीत मारली म्हणून मी घाबरले? नाही, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. काय करायचं, धमकी द्यायची द्या, काय करायचं ते करा, मी नाही घाबरत. पण त्याच वेळेस समोरून एक मुलगी बोलते. त्यामुळे ऊर्जा शांत होते आणि म्हणते, ठीक आहे ना, तुम्ही उद्या मला कोर्टात भेटायला या. पण ही मुलगी म्हणते, नाही, मी कोर्टात नाही येऊ शकत. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, तुम्ही कोर्टात येऊ शकत नाही तर मी तुम्हाला लोकेशन पाठवते, तुम्ही आत्ता मला येथे भेटायला या. आणि ऊर्जा या मुलीला लोकेशन पाठवून देते. तर इकडे विक्रांत त्याच्या मित्राबरोबर असतो, खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, ऊर्जा शिंदे, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची? तुला माहिती आहे का कोण आहे मी? विक्रांत शिर्के, आमदार शिर्केचा पोरगा, आणि तू माझ्या थोबाडीत मारली. अरे तुझी लायकी काय आहे? काल परवा वकील झालेली तू आणि माझ्या थोबाडीत मारली. पैसे घ्यायचे, तोंड गप्प करायचं, केस मागे घ्यायची, ते नाही, ती मला नडतीये. आता तुझे दिवस भरलेत ऊर्जा शिंदे, मी तुला काही जिवंत सोडत नाही. आता आता तू मरणार. हे ऐकून विक्रांतचा मित्र खूप घाबरतो आणि म्हणतो, विक्रांत, हे काय बोलतोय तू? इन्स्पेक्टर हुळगुत्ते काय बोलला विसरला का? आता आपण शांत बसायचंय. तर हा विक्रांत चिडून म्हणतो, तू गप्प बस. त्या ऊर्जाने माझ्या थोबाडीत मारली आहे, तुझ्या नाही. आणि मी काय तू नाहीये. विक्रांत शिर्के, मी विक्रांत शिर्के. तुला खरं सांगू का, प्रॉब्लेम आहे ना ती पद्मा नाहीये, प्रॉब्लेम ही ऊर्जा शिंदे. खूप उड्या मारतीये ती. तिला असं वाटतंय की ती मला हरवणार, मला जेलमध्ये टाकणार. नाही, आता मी तिला संपवणार. तिचे दिवस भरलेत. एकदा का ती मेली मग ही केसही नाही, ती पद्माही नाही आणि मी जेलमध्ये जाणार पण नाही. म्हणजे विक्रांतने आता ठाम निश्चय केलेला असतो की अपमानाचा बदला घ्यायचा आणि ऊर्जा शिंदेला मारायचं. तो खूप चिडलेला असतो आणि इकडे ऊर्जा ही चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर या मुलीची वाट पाहत असते. ही मुलगी तेथे पोहोचते आणि ऊर्जाला स्वतःची ओळख करून देते. हॅलो ऊर्जा मॅम, मी मायरा. ऊर्जा तिला बसायला सांगते आणि विचारते, सांग मायरा, काय प्रॉब्लेम आहे तुझा? मायरा सांगते, सॉरी मॅम, मी तुम्हाला कोर्टात भेटायला नाही म्हटले, कारण मला सतत असं वाटतंय की कुणीतरी माझा पाठलाग करतंय म्हणून मी येथे आले. ऊर्जा तिला समजावून सांगते, मायरा टेन्शन घेऊ नको, येथे आपण सेफ आहोत, तू बोल, तुला काय बोलायचं आहे ते. आणि मग मायरा तिची गोष्ट सांगते. ऊर्जा मॅम, मी एका कॉलेजमध्ये होते, तेथे मी ब्युटी पेजंट जिंकले.
मिस कॉलेज झाले आणि मग त्यानंतर मला मॉडेलिंग करायचं होतं, मॉडेल बनायचं, पुढे ॲक्ट्रेस बनायचं असं माझं स्वप्न होतं. म्हणून माझ्या एका मित्राकडूनच मी माझे मॉडेलिंगचं फोटोशूट करून घेतलं, माझा पोर्टफोलिओ बनवून घेतला. पण नंतर माझ्या लक्षात आलं त्याच मित्राने माझे फोटो मॉर्फ केले, माझ्या फोटोंचा गैरवापर केला आणि सोशल मीडियावर मला बदनाम केलं. ऊर्जाला जबर धक्काच बसतो. ही मुलगी सांगते, मॅम मी तुमचं पेज, माझी मुलगी, माझा सन्मान पाहिलंय. मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही मला या सगळ्या प्रॉब्लेममधून सोडवा. ऊर्जा ही विचार करत असते आणि मायरा तिला विचारते, मॅम तुम्ही मला मदत कराल ना? ऊर्जाला आठवतं पद्मा तिला काय म्हणाली होती. पद्माने तिला सांगितलं होतं, ऊर्जाताई तुझे पर्सनल आयुष्यातील प्रॉब्लेम तुझ्या कामामध्ये नको येऊ देऊ. लोकांना तुझ्याकडून खूप आशा आहेत, त्यांच्या अपेक्षा पूर्ण कर, त्यांना मदत कर. ऊर्जा लगेचच मायराला सांगते, मायरा हो मी तुझी मदत करायला तयार आहे, तू काळजी करू नको. मायराला आनंद होतो. ऊर्जा मायराला सांगते, आता तू एक काम कर, सगळ्यात आधी आपण त्या फोटोग्राफर मित्राबद्दल पोलीस कंप्लेंट करूया. तुझ्याकडे जे काही पुरावे असतील ते सगळे पुरावे माझ्याकडे दे. मग तुमचे मेसेजेस असतील, दुसरे काही फोटोज व्हिडिओज असतील ते सगळे मला दे, आपण त्याच्याविरुद्ध FIR करूया. मायरा म्हणते, पण मॅम मला खूप भीती वाटते, कारण तो डेंजरस माणूस आहे. जेव्हा मी त्याला जाब विचारायला गेले तेव्हा त्याने मला ब्लॉक केलं, माझ्याशी बोलण्यास टाळाटाळ करतोय. मी त्याला पुन्हा पुन्हा भेटले तर त्याने मला चक्क जीवे मारण्याची धमकी दिली की माझ्या विरोधात गेली तर मी तुला सोडणार नाही, म्हणून मला भीती वाटतेय. ऊर्जा मायराला समजावून सांगते, मायरा स्वतःच्या हक्कांसाठी लढायचं असेल तर अशा धमक्यांना भीक नाही घालायची. त्याला तेच हवंय की तू घाबरली पाहिजे आणि त्याच्याविरुद्ध कोणतीही ॲक्शन घ्यायला नको. अशी लोक फक्त बोलतात, काही करण्याची त्यांची हिंमत नसते. आणि तू त्याच्याविरुद्ध पोलीस FIR केली ना, मग तो कसा घाबरून पळून जातो ते तू पाहतच राहा. मायरा म्हणते, खरंय मॅम, परंतु बाहेरच्या लोकांपेक्षा मला घरातील लोकांचाच जास्त त्रास आहे. माझे घरचे, माझे नातेवाईक माझ्याबद्दल खूप वाईट वाईट बोलतात. मायरा ही तशीच आहे, मायरा तसे कपडे घालते म्हणून मायराबद्दल असं झालंय असं बोलतात. मला त्याचा खूप त्रास होतो. ऊर्जा तिला समजावून सांगते, मायरा आपल्या मुलींचं आयुष्य असंच असतं. आपल्या मुलींना फक्त बाहेरच्या लोकांशी नाही तर घरातील लोकांशी सुद्धा लढावं लागतं. पण त्यातूनच आपण आणखी खंबीर होतो आणि स्वतःसाठी लढणं हे प्रत्येक मुलीच्या नशिबाला पूजलेलं असतं. त्यामुळे तू काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. आणि मायरासुद्धा यासाठी तयार होते. तर इकडे शौर्यने ठरवलेलं असतं की ऊर्जाला मनवण्यासाठी दिव्याची मदत घ्यायची. आणि शौर्य दिव्याला म्हणतो, वहिनी तू माझ्यासाठी कॉफी बनव. दिव्या खुश होऊन म्हणते, शौर्य खरंच तुला माझ्या हातची कॉफी आवडेल का? शौर्य विचारतो, का नाही आवडणार? हे मला एक गोष्ट सांग, ही कॉफी बनवायला तू येथे शिकली की तुझ्या माहेरीच शिकली? तर ती सांगते, अरे कसली काय माहेरी, आमच्या माहेरी तिकडे चहा कल्चर आहे, तिकडे सगळे चहाच पितात, ऊर्जा माझी आई. पण मी येथे आल्यावर चहा नाही तर कॉफी प्यायला शिकले. तर लगेचच दिव्या म्हणते, ए सॉरी बरं का, मी ऊर्जाचं नाव या घरात घेतलं, बाबांनी ऊर्जाचं नाव या घरात घ्यायला बंदी घातली आहे ना. तर शौर्य म्हणतो, नाही नाही असं काही नाही आहे दिव्या वहिनी, तू ऊर्जाचं नाव घेऊ शकते. तर दिव्या म्हणते, पण शौर्य तू आज मला माझ्या माहेरबद्दल का विचारतोय? शौर्य म्हणतो, नाही तसं नाही, कसं आहे ना, आता पहा आपल्या शैला काकू त्यानंतर आई दरवर्षी माहेरी जातात, तेथे थांबतात किती दिवस, पण तू कधीच जात नाही. म्हणून मला तुझी काळजी वाटली की तू माहेरी का जात नाही, तुझं माहेरी पटत नाही का? तर दिव्या म्हणते, अरे शौर्य तसं नाही आहे, तुला एक गोष्ट सांगते पण मला प्रॉमिस कर तू कोणाला सांगणार नाही. शौर्य म्हणतो, ठीक आहे वहिनी, मी कोणाला नाही सांगणार. दिव्या त्याला सांगते, मी माहेरी जाते पण इकडे कोणाला सांगत नाही. आता होळीच्या दिवशीच मी माहेरी गेले होते, खूप एन्जॉय केला. आणि दिव्या तेथून बाजूला जाते. शौर्य मनात विचार करतो, खरंच दिव्या वहिनी किती चांगली आहे, तिने तिच्या मनातलं सत्य मला सांगून टाकलं. तशी ती आगाव आहे पण मनाची चांगली आहे. मी तिला सगळं माझ्याबद्दल आणि ऊर्जाबद्दल सांगून टाकतो, तेवढीच ती मला मदत करेल आणि ऊर्जाला मनवायला मला सोपं जाईल. असा विचार करून शौर्य हा दिव्याला म्हणतो, दिव्या वहिनी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तर दिव्या म्हणते, मला माहिती आहे तुला काय सांगायचं आहे, ऊर्जाबद्दल ना. शौर्यला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, तुला कसं कळलं? तर दिव्या म्हणते, अरे मला सगळं कळतं, तू हेच सांगणार आहे मला की ती ऊर्जा केस हरणार आहे. शौर्याला मोठा धक्काच बसतो. शौर्य विचारतो, हे काय बोलतेस तू? तर दिव्या म्हणते, अरे बरोबरच बोलतीये, ती ऊर्जा आहे ना एक नंबरची बिंडोक आहे बिंडोक, तिला अक्कलच नाहीये. शौर्यला खूप राग येतो. शौर्य विचारतो, दिव्या वहिनी हे काय बोलतेस तू?
दिव्या म्हणते, अरे बरोबरच बोलतीये, ती ना अतिशहाणी आहे, ती माझी बहीण आहे, पण माझं आणि तिचं बिलकुल पटत नाही. शौर्यला समजतं की त्याचा किती मोठा गैरसमज झाला होता आणि तो किती मोठी चूक करणार होता. पुढे दिव्या ऊर्जाबद्दल खूप वाईट साईड बोलते आणि म्हणते, आता पहा, मला इतकं श्रीमंत घर मिळालं, मी या घरात राहायला आले आणि ती माझ्यावर जळते. माझं चांगलं झालं ना ते तिला पाहवलं जात नाही, म्हणून माझ्यावर नेहमी जळत असते. मला तिची किती आठवण येते. मी तिला भेटायला जाते, तिच्याशी प्रेमाने बोलते, पण ती नेहमी माझा अपमान करते, माझ्याशी टाकून बोलते. एक नंबरची लालची आहे ती, लालची. शौर्य चिडून विचारतो, लालची हे काय बोलतेस तू? तर दिव्या म्हणते, शौर्य, तुला त्या ऊर्जाचा इतका काय रे पुळका आलाय? बाबांशी भांडला तसं माझ्याशी सुद्धा भांडशील का? तिच्या इंटरव्ह्यूवर आणि त्या काय तर म्हणे सोशल मीडिया पेज माझी मुलगी माझा सन्मान, त्याच्यावर जाऊ नको. अरे खूप आतल्या गाठीची मुलगी आहे ती. पहा, थोड्याच दिवसात बाबांकडून आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटसाठी मोठी रक्कम मागेल ती आणि स्वतःची खळगी भरून घेईल. आणि मला माहिती आहे ते 5 लाख रुपयेसुद्धा तिनेच घेतले असतील. एक नंबरची खोटाडी आहे ती, खोटाडी. शौर्यला खूप राग येतो आणि तो विचार करतो, बरं झालं या वहिनीला मी काही सांगितलं नाही. दिव्या म्हणते, अरे गप्पांच्या नादात तुझी कॉफी बनवायचीच राहिली. शौर्य चिडून म्हणतो, काही नको मला तुझ्या हातची कॉफी, मी जातोय माझ्या रूममध्ये. दिव्याला मोठा धक्काच बसतो. शौर्य मागे वळतो आणि मनात विचार करतो, बरं झालं या दिव्या वहिनीचा खरा चेहरा मला कळला. ती तर लांब लांबपर्यंत ऊर्जाच्या जवळ नाहीये. आता मलाच ऊर्जाला भेटावं लागेल, तिला सगळं सांगावं लागेल. हिला सगळं सांगितलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, असा विचार करून शौर्य तेथून निघून जातो. इकडे ऊर्जा चाय चुई खारीखुरीच्या स्टॉलवर असते. 2 माणसांना ॲफिडेव्हिट देत असते आणि त्याच वेळेस विक्रांत आणि त्याचा मित्र तेथे एका डेंजरस गुंडाला घेऊन येतो आणि सांगतो, नीट पाहून घे, हीच आहे ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. आज तिचा शेवटचा दिवस, उद्या ती मरायला पाहिजे, ती जगता कामा नये. हा गुंड म्हणतो, ओ साहेब, तुमचं काम होऊन जाईल, चला ॲडव्हान्स द्या. तर विक्रांत म्हणतो, काम झाल्यानंतर तुला सगळे पैसे मिळतील. तर हा गुंड चिडून म्हणतो, ओ साहेब, उद्या कुणी पाहिलाय? आत्ताच्या आत्ता ॲडव्हान्समध्ये सगळे पैसे पाहिजे, नाहीतर काम होणार नाही. विक्रांतला खूप राग येतो. विक्रांत त्याला चक्क ₹1,00,000 देऊन टाकतो. हे पैसे पाहून गुंड चांगलाच खुश होतो. विक्रांत म्हणतो, पैसे तुला सगळे ॲडव्हान्समध्ये दिले, आता ती ऊर्जा मरायलाच पाहिजे. तर हा गुंड या पैशांची पप्पी घेतो आणि म्हणतो, साहेब, एवढ्या पैशात एकदा नाही 2दा मरेल ती ऊर्जा शिंदे. विक्रांत खूप खुश होतो आणि ऊर्जाकडे पाहून म्हणतो, ऊर्जा शिंदे, आज काय जगायचं ते जगून घे. आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस, उद्या तू मरणार. म्हणजे विक्रांतने आता या गुंडाच्या मदतीने ऊर्जाला मारायचं ठरवलंय आणि हा गुंड चांगलाच डेंजरस दिसतोय. पण बिचाऱ्या ऊर्जाला काहीच माहीत नसतं. ही ॲफिडेव्हिटची माणसं पैसे देऊन तेथून निघून जातात. ऊर्जा तेथेच बसलेली असते आणि तेवढ्यात हा चहा स्टॉलवाला ऊर्जाला चहा आणि खारी आणून देतो. ऊर्जा या चहा आणि खारीकडे पाहते आणि तिला लगेच शौर्याची आठवण येते. काही दिवसांपूर्वी मी येथेच शौर्यबरोबर चहा आणि खारी खायचे. आपण दोघे प्रेमाच्या किती छान गप्पा मारायचो. येथेच आपण दोघांनी एकमेकांना आय लव्ह यू म्हटलं होतं. हे सगळं ऊर्जाला आठवतं. ऊर्जा खूप इमोशनल होते आणि म्हणते, शौर्य, मी जेथे जाते तेथे तुझ्या आठवणी आहेत. आता तू माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलाय, तुला मी कसं विसरू? पण त्याच वेळेस ऊर्जाला हे सुद्धा आठवतं की शौर्याने तिला फसवलंय, स्वतःची खरी ओळख लपवली आहे आणि तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. ऊर्जा मनाशी ठाम निश्चय करते, शौर्य, कितीही अवघड असलं ना तरीसुद्धा मी तुला विसरणार, मी तुझ्या एकही आठवणी माझ्या मनात नाही ठेवणार. असं म्हणून ऊर्जा चक्क चहा आणि खारी खाण्यास नकार देते, डोळे पुसते आणि तेथून निघून जाते. चहावाला हे पाहतो. त्याला समजतं की ऊर्जा आणि शौर्यमध्ये खूप मोठं भांडण झाले आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. त्यामुळे ऊर्जाने चहा आणि खारी नाही खाल्ली. त्यामुळे हा चहावाला चक्क देवाला प्रार्थना करतो, हे परमेश्वरा, आजपर्यंत मी तुझ्याकडून काहीच नाही मागितलं, आज पहिल्यांदा मागतोय. पण ऊर्जाताईला आणि शौर्यदादाला एकत्र येऊ दे, त्यांच्यातील सगळे गैरसमज दूर होऊ दे. आणि हा चहावाला सुद्धा खूप दुःखी असतो. इकडे हर्षवर्धनने दिव्याला बोलून घेतलेलं असतं आणि तो दिव्याला एक ॲफिडेव्हिट देतो आणि सांगतो, पद्माच्या घरी जायचं आणि या ॲफिडेव्हिटवर तिच्या सह्या घ्यायच्या. तर दिव्या विचारते, बाबा, या ॲफिडेव्हिटमध्ये काय लिहिलं आहे? हर्षवर्धन सांगतो, या ॲफिडेव्हिटमध्ये असं लिहिलं आहे की ती ही केस मागे घेतीये.
दिव्या म्हणते, पण बाबा तुम्ही तर सांगितलं ना की ती केस मागे घ्यायला तयार नाही आहे. तिने तुमच्या विरुद्ध कॅमेरा लावला होता, स्टिंग ऑपरेशन करणार होती. मग ती ॲफिडेविटवर सह्या करेल का? हर्षवर्धन चिडून म्हणतो, तू काय इतके प्रश्न विचारतीये? तुला काम हवं होतं ना, आता मी काम देतोय तर गुपचूप काम कर. तर दिव्या म्हणते, नाही बाबा तसं नाही, पण तिने तुमचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं, आता माझं केलं तर काय करायचं? मी तर अडकेल ना. तर हर्षवर्धन म्हणतो, तिने कॅमेरा लावला होता, पण मीही तसं तिला भासू दिलं नाही की मला सगळं कळलंय, आणि ती सुद्धा काही बोलली नाही. म्हणजे तिला अजूनही शंका वाटत असेल की मी हे सगळं का बोललो. तिच्या लक्षात हे आलं असेल की तिचा प्लॅन मला कळलाय. पण आपण अजूनही चान्स घेऊ शकतो. तू तेथे जा, तिला ॲफिडेविटवर सही करायला सांग. ती काही ॲफिडेविटवर सही करणार नाही. दिव्या विचारते, पण बाबा मग हे सगळं कशाला करायचं? हर्षवर्धन सांगतो, अगं बाई, तिने ॲफिडेविटवर सही करायला नकार दिला तर ती लगेच ऊर्जा शिंदेकडे जाईल, ऊर्जाला हे सगळं सांगेल, आणि मला ऊर्जा पॅनिक व्हायला हवी आहे, त्यासाठी हे सगळं करायचं आहे. आणि तर दिव्या तिथून जाऊ लागते. म्हणते, ठीक आहे बाबा. हर्षवर्धन तिला थांबवतो आणि म्हणतो, तुला मी जे 6 लाख रुपये दिले आहेत ना, ते मला परत कर. दिव्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण दिव्याने ते पैसे खर्च केलेले असतात. हर्षवर्धन विचारतो, काय झालं, तुझा चेहरा का पडला? तर दिव्या सांगते, बाबा ते पैसे तर त्या पद्माला परत करायचे आहेत ना. हर्षवर्धन म्हणतो, नाही, ती पैसे घेणारच नाही, त्यामुळे ते पैसे मला परत आणून दे. दिव्या खूप घाबरते आणि म्हणते, बाबा ते पैसे माझ्याकडे नाहीये. हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धन विचारतो, पैसे तुझ्याकडे नाहीये म्हणजे? तर दिव्या सांगते, ते पैसे खर्च झाले. हर्षवर्धन विचारतो, 6 लाख रुपये? 6 लाख रुपये खर्च झाले? दिव्या म्हणते, नाही बाबा, 6 लाख नाही खर्च झाले, फक्त 50,000 खर्च झालेत. हर्षवर्धन विचारतो, 50,000 तू कुठे खर्च केले? तर दिव्या सांगते, शॉपिंगमध्ये. शॉपिंग केली मी. हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, तुला काही अक्कल आहे का? तू 50,000 रुपयांची शॉपिंग केली? दिव्या चिडून म्हणते, बाबा हे तुम्ही खूप चुकीचं वागताय. मी तुमची सून आहे, म्हणून मला काही पैसे खर्च करण्याचा हक्क नाही आहे का? तुमच्या मुलीने तीर्थाने तुमच्याकडे SUV मागितली, तुम्ही लगेच तिला देऊन टाकली, आणि मी फक्त 50,000 खर्च केले तर तुम्ही एवढं चिडताय. हर्षवर्धन चिडून म्हणतो, मूर्ख आहेस तू एक नंबरची. जा, ते ॲफिडेविट घेऊन जा आणि पद्माची सही घेऊन ये. आणि तो तेथून दिव्याला हाकलून देतो. दिव्याला काय करावं ते कळतच नाही. हर्षवर्धन खूप चिडतो. आणि इकडे शौर्य त्याच्या रूममध्ये असतो. त्याला कोणाचा तरी फोन आलेला असतो. तो म्हणतो, बातमी पक्की आहे का? चल दे, आत्ताच्या आत्ता मला पत्ता दे. शौर्य हा पत्ता लिहून घेतो. कुमुदिनी तेथे येते आणि विचारते, काय झालं शौर्य, कसला पत्ता घेतोय? तर शौर्य सांगतो, आजी, ऊर्जाच्या अकाउंटवर ज्या आत्माराम गमरेने पैसे डिपॉझिट केले होते ना, तो बाबांची आउटस्टेशनची कामं करतो, आणि मला आता त्याचा पत्ता मिळालाय. कुमुदिनी विचारते, पण तू शुअर आहेस ना? शौर्य सांगतो, नाही, पण शक्यता तर आहे ना. एकदा का तो आत्माराम गमरे माझ्या हाती लागला, मग सगळं काही त्याच्याकडून वधवून घेता येईल. आणि माझ्या माणसाने मला टीप दिली आहे. त्या आत्माराम गमरेबद्दल जी अफवा पसरवण्यात आली होती की तो कुठेतरी कोकणात गेलाय, लपून बसलाय, अंडरग्राऊंड झालाय, असं काहीच नाहीये. तर तो मुंबईतच आहे, बदलापूरमध्ये लपून बसलाय. आणि आता मी त्याला पकडणार, ऊर्जासमोर त्याला उभं करणार, तेव्हाच सगळं सत्य समोर येईल. त्याशिवाय ऊर्जा मला माफ करणार नाही. शौर्य हा वेगळा मार्ग निवडतोय, रडत नाही बसलाय. हे पाहून आजीला सुद्धा आनंद होतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. ऊर्जा तिचं काम करतीये. प्रत्येक मुलीवर जिच्यावर अन्याय झालाय तिला मदत करण्याचा संकल्प तिने घेतलाय, आणि ऊर्जाने हे काम पुन्हा एकदा सुरू केलंय. मायरा नावाच्या मुलीला ती मदत करणार आहे. तर इकडे शौर्यने सुद्धा ठरवलंय की आता ऊर्जासमोर स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं, या आत्माराम गमरेला पकडून ऊर्जासमोर उभं करायचं. तर विक्रांतने सुद्धा ठरवलंय की आता ऊर्जाला ढगात पाठवायचं, तिला काही जगू द्यायचं नाही. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन धमाकेदार ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, विक्रांतने पाठवलेले गुंड चक्क ऊर्जाचा पाठलाग करतील. त्यांच्या हातामध्ये बंदूक असेल आणि ऊर्जावर गोळी चालवण्याचा ते प्रयत्न करणार. पण त्याच वेळेस शौर्य तेथे पोहोचेल आणि शौर्य या गुंडांना थांबवण्याचा प्रयत्न करेल. ऊर्जाला म्हणेल, ऊर्जा पळ इथून. पण ऊर्जाला असं वाटणार ही सगळी शौर्याची स्टंटबाजी आहे, तो तिला वेड्यात काढतोय.
शौर्यला तिने माफ करावं म्हणून नाटक करतोय. त्यामुळे ऊर्जा काही पळून जाणार नाही आणि शौर्य या गुंडांना थांबवण्याचा प्रयत्न करेल. पण त्याच वेळेस दुसरा गुंड चक्क ऊर्जावर गोळी चालवणार, पण शौर्य ऊर्जाच्या समोर येऊन उभा राहील आणि ही गोळी शौर्यच्या छातीत लागणार. शौर्य धारातीर्थी पडणार. त्यामुळे ऊर्जालाही जबर धक्काच बसेल. शौर्य आता खूप जास्त जखमी झालाय. त्याच्या छातीत गोळी लागली आहे आणि शौर्याचं वाचणं हे खूप अवघड दिसतंय. मग आता शौर्य वाचणार का? जेव्हा ही गोष्ट हर्षवर्धनला समजेल तेव्हा काय होईल? जेव्हा ही गोष्ट विक्रांत शिर्केला समजणार, त्याच्या बापाला समजणार, अर्पिताला समजणार, तेव्हा काय होईल? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.